माणसांची इच्छा होती की वसंतोत्सवाच्या ह्या पहिल्या दिवशी हो ना, या उपवनातील या जलाशयात अगदी सत्य. एकदा तरी स्नान करावं, अगदी जलक्रीडा करावी. हो ना. आणि म्हणूनच तर सर्विष्ठा आपल्या साऱ्या दास दासी आणि मैत्रिणी समवेत आपण या जलाशयाच्या ठिकाणी आलो. तरी अगं बाई, अगं ते जलाशयाच्या मध्यभागी बघ. हो ना, ते जे कमल पुष्प, हलणारे डुलणारे कमल पुष्प आहे. हो ना. आणि त्या कमल पुष्पाबरोबर खेळणारी ती दोन बदकाची पिल्लं. हो ना. शर्मा नक्की बाई एवढी असतात ना ती. की त्यांच्या जवळ जाऊ हा, आपण आनंद घ्यावा. मला तर असं वाटू लागलं की त्यांच्याप्रमाणे अगदी स्वच्छंदपणे या जलाशयात पोहावं. तेव्हा आता आडेवेळे न घेता ही संधी आहे, त्या जलाशयापर्यंत आपण जायचं ना. तेव्हा चल चल चल. दोघांपैकी एकीने जरी तोल केला असता ना, बुडायची वेळ आली असती. काय आपण बुडू शकत नाही, मला कारण पोहण्यामध्ये आपण तरबेज आहोत आणि धरणारच कोणी नाही. मला तर असं वाटतं. काय ते? हो ना. तेव्हा आपण काय करूया, हा जलाशय आणि हा जलाशयाच्या ठिकाणी क्षणभर पाहताक्षणी माझ्या मनाच्या ठिकाणी अनेक आणि विचार येऊ लागले. काय म्हणतात तुम्ही ऐक ना, हे पाणी अवगार असते की गरम असते? काय बोलतेस तू? कारण पण उष्णता पण फार क्षणभर याचा अंदाज नसतो मला. मला तर असं वाटतं की हे निळगार पाणी जे आहे ना, ते अगदी थंड आणि शीतल असेल. पण ऐक ना, या जलाच्या स्पर्शानं अगदी अंगावर एकसारखी रोमांच येते. काय तसंच मला वाटतं. मग असं करूया. मी आता उडीच काढते. तू काय मला हो, कशाला माहितीये का? नको बाई, तू नशीब फुटणार रे. विचारा ना, एवढा शहारा आला तर उडी मारून काय होईल मला? ऐक ना, तू प्रथमतः जा, मला पाण्याचा अंदाज घे आणि मला सारं काय करायचं. मला ठाऊक आपण जलक्रीडा करण्यासाठी आलो. आपल्याला जलक्रीडा करायचं आहे, पण तत्पूर्वी आपण मात्र स्त्रिया आहोत. हो ना. आहे ना लक्षात? तेव्हा मला असं वाटतं आजूबाजूला कोणी नसावं. तेव्हा तू त्या बाजूला पहा, तू त्या बाजूला अशी या बाजूला. आपली वस्त्र आपण सारे या जलाशयाचा आस्वाद घ्यावा, मनमनात आनंद लुटावा आणि या वसंतऋतूच्या आनंदामध्ये शंभर मनाचं समाधान करावं. आणि यासाठी पोहण्यासाठी आता सज्ज हो. थाराच होते आपण असं बोलूया, दोघांनी एकाच वेळी उड्या मारायच्या चालेल आणि स्वच्छतापणे पोहायचे. बघा, मारूया उडी, मारूया, मारूया. काय झालं? अगं पाणी, थंडगार पाणी एकसारखं शहारा देऊ लागला. शहारा या जलाशयात अगदी वायुदेवारी पहा तरी या निसर्गाची अद्भुत किमया. हो ना, पहा ना, अगं या जलाशयाच्या चारी बाजूला पहा. वसंत ऋतूच्या आगमनानं सारी पदराई नटून थटून आणि क्षणभर वाट लागली. अगं वसंत ऋतूच्या आगमनानं सारं वन राहिला
नव्या नवतीचा बहर आलाय आणि हा नव्या नवतीचा बहर पाहिल्यानंतर मला तर असं वाटू लागलं काय सांग नव्या नवरीचा मला वाटतं कुणीतरी आलं की काय बरं झालं आपण वेळेत काठावर आलो म्हणून बरं झालं कोण दिसते तुम्ही आलं अगं नाही ग दिसतं का तुम्ही मला तर कोणी मला वाटतं ऐक ना मला वाटतं की तुला भान झाला असेल हा हो तुला भान झाला असेल आपण आता असं करूया हा भाग झाला हो सगळे रंगाचा वेळ झाला नको आपण काय झालं नको आता अगं चल ना झालं ते माझी अजून हौस भागली नाही नाही पुन्हा आपण येऊ पण आता जायला हवं कारण आपल्याला विलंब फार झालाय परत केव्हा येणार आपण आणि विलंब फार झाल्यामुळं बाबांना मागे
चल सावकाश काठावर बसते. कोणी पाहिलं नाही ना? पाहिलं नाही. चल चल चल. चल मी बाई जाते. शर्मिष्ठा राजाच्या ठिकाणी जातोय आपण. अगं चल. कुणाला आपण येऊ मी सांगितलं ना तुला. नाही जलक्रीडा करण्याबाबत नाही बोलत आहे मी. मग कशाबद्दल बोलते? अगं गडबड झाली सगळी. गडबड? हो. तुझं काही हरवलं का? नाही माझं पाण्यात काय हरवे. अगं हरवलं ना परत ते जाऊ दे. वस्त्र अलंकार साडे मी पुरवते ना. अनेक उंची वस्त्र अलंकार तुला दे. चल जाऊ. नको थांब. शर्मिष्ठा पुढे मला का मी तुला थांबवते याला कारण आहे. अगं आपण जलक्रीडा करत असताना कुणाची तरी चांगली लागेल. हो ना. मी तुला स्वागत केलं. आपण सावधून उघडून आपण काठावर आलो. अगदी सत्य. पण घाई गडबडीनं कळत न कळत काय झालं? अगं माझं वस्त्र तू नेसलेस आणि तुझं वस्त्र मी नेसले. अगं हाच बोल. असू दे ना. तेव्हा असं कर आता आपण जाऊया. आता जाऊया का? काय? हे माझं वस्त्र आहे. तेव्हा तू आता असं कर हे सोड मला दे. मी हे सोडते तुला दे. काय बोलते? अगं आता तर तू म्हणाली होतीस की या इथं तुला कुणीतरी असल्याचा भास झाला. जर खरोखरच कुणी असेल ना तर काय नाही कळतंय ना तुला. अगं पण आणि म्हणून मी तुला सांगते हे तुझं वस्त्र आहे मला ज्ञात आहे. हे माझं वस्त्र आहे मला ज्ञात आहे. मग असं आपण करूया राजमहालाच्या ठिकाणी गेलो की माझ्या महालाच्या ठिकाणी या वस्त्रांची आदलाबदल करूया. सर्वेष्ठा मी चारी बाजूला पाहते. कुणी आहे का पाहते मी. ए बाई इथं कोणी नाही. तेव्हा मी तुला सांगते ना. मी तुला सांगते तू चिंता करू नकोस. तू काय तू हे वस्त्र सोड. हे माझं मला दे. हे तुझं मी. अगं पण आता त्याची काय गरज आहे? अगं असं काय करतेस. आणि एवढी काही काय आहे तुला? हे माझ्या आवडीचं वस्त्र आहे. अगं आवडीचं काय? आतापर्यंत उंची वस्त्र अलंकार सारे काही या शर्मिष्ठीने तुला पुरवलं. मग असंच नाही या आजच्या दिनी हे वस्त्र माझ्याकडे राहिलं काय आणि तुझ्याकडे राहिलं काय सारखं झालं. नाही तसं नको. मला या सगळ्या उंची वस्त्रांपेक्षा माझं हे जे प्रिय वस्त्र आहे ना हे प्रिय वस्त्रच माझं आवडीचं आहे. ते वस्त्र अगं सख्या ऐक ना माझं. मी तुला काय म्हणाले पुनश्च मी तुला तेच सांगते की हे वस्त्र आहे ना ते मी तुला महालाच्या ठिकाणी दिले. इथे नको मला नकोय काय. पण मी तुला सांगते ना मी आजूबाजूला चारही बाजूला पाहिलं इथं कोणी नाहीये. पण तेव्हा माझं जे वस्त्र आहे ते तुला दे बघू. मला वस्त्र आहे तुम्हाला दे. काय आहे तुझं असे उचल तू का करते झाले आजच्या तरी असं तुझ्या मनाच्या ठिकाणी काय होऊ लागले मला काहीच कळत नाही. माझं काय होतंय ते माझं मला माहिती. ते तुम्हाला विचारू नकोस. मी तुला सांगते ना हे माझं वस्त्र मला प्रिय आहे. मला आता तुला एक विचारायचं आहे. काय काय विचारणार आहेस? एवढं लपलंय तरी का? आणि जोपर्यंत ते मला सांगत नाही ना आता तोपर्यंत हे वस्त्र मी तुला देणार. शर्मिष्ठा हो माझ्या वस्त्राचं रहस्य तुला विचारायची काही गरज नाही. रहस्य? मी तुला सांगते जे माझं आहे ते मला हवंय. मला या तुझ्या उंची वस्त्राची गरज नाही. तेव्हा मी तुला सांगते ना हे तुझं वस्त्र घे तू. पण तुला सांगते जोपर्यंत या वस्त्रामध्ये गुपित तुम्हाला सांगत नाही ना हा तोपर्यंत शर्मिष्ठा तुला हे वस्त्र हे देणार. बघ थट्टा करण्याची ही वेळ नाही. मी अजूनही तुला सांगते ते वस्त्र माझं आहे. ते तुझ्या देहापेक्षा माझ्यावर शोभून दिसतं. आणि म्हणून मी तुला सांगते हे माझं वस्त्र आहे ते पुनश्च मला दे. सरशी देणार नाहीस तू. तू वस्त्र देणार नाहीस. तू वस्त्र देणार नाहीस. माझं वस्त्र देणार नाहीस. काय करते काय चालवते? अगं शर्मिष्ठा म्हणजे कोण? अगं राजकन्या मी राजकन्या. आणि तू कोण तुला कळतंय ना? आतापर्यंत सारं काही ऐकून घेते तुझं म्हणजे असं नव्हे की तू काही करशील आणि मी सर्व काही सहन करेन. शक्य नाही ते.
तुझं कळत नाही तर तो माझ्याशी होता करते. पुन्हा पुन्हा बरोबरीने सांगून सुद्धा तुला अक्कल खेळात येत नाही तुझ्यात. मी तुला बरा बोलायला सांगते, माझं वस्त्र मला मिळायला हवं, नाहीतर मी तुझी काही करणार नाही. देवयानी, माझं वस्त्र मला दे. आजच्या दिवशी एकाएकी तुझ्या सर्वांगामध्ये मला बदल दिसू लागतोय. एकाएकी तुझ्या स्वरात सुद्धा मला बदल दिसू लागलाय. उच्च स्वरात तू माझ्याशी कधी भाष्य केलं नाहीस, पण आताच्या क्षणी तू माझ्याशी उच्च स्वरात बोलतेस. अगं काय तुझी योग्यता आहे? अगं काय तुझी योग्यता आहे? अगं जर आम्ही त्यावेळी तुझ्या बापाला आणि तुला आश्रय दिला नसताना तर तुला कोणी विचारलं असतं? अगं भडंग भिकाऱ्यांसारखी तुमची वागणूक होती, तुमची योग्यता होती, पण त्या भिकारी अवस्थेतून आम्ही तुम्हाला सहकार्य केलं आहे. हे कधी विसरू नकोस. कळायचंय ना तुला? अजून मी तुला सांगते. काय ग, एवढा कसला तुला मार झालाय? एवढ्याशा शेऱ्यासाठी, एवढ्याशा वस्त्रासाठी तू माझी किंमत करतेस? अगं माझी किंमत करतेस? अगं शर्मिष्ठा, मी आतापर्यंत तुला कधीही अंतर दिलं नव्हतं, पण आजच्या दिनी बोलावं तर याला सर्वस्वी जबाबदार तू आहे. कारण आतापर्यंत सारा सन्मान मी तुला दिला, पण सारं व्यर्थ गेलंय माझं. आणि यासाठी अगं तुमची योग्यता काय, तुमचा सन्मान काय, तुमचा मान काय? अगं दरिद्री तू दरिद्री, पण आज हे सर्व काही माझ्यामुळे प्राप्त झालंय. आता तर मी असं म्हणे, टाकलेल्याच्या भाकरीच्या तुकड्यावर ज्याप्रमाणे श्वान असतात ना, त्याप्रमाणे तुमची नाहीतर तुझी काय दुर्दशा करीन ना, याचा स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नसशील. माझी काय बोललीस तू? हे शर्मिष्ठे, काय बोललीस तू? अति योग्यतेत बोलले. म्हणे टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगणारे मी आणि माझे पिताश्री श्वान आहोत. खबरदार शर्मिष्ठे, एक वेळ जर तू माझा अपमान केला असतास ना, तर मी मुकाट्याने सहन केला असता. पण तू अपमान केलास तो माझ्या पित्याचा, एका महान तपस्याचा. दैत्यगुरु शुक्राचार्यांचा अपमान तो केलाय. अगं कोण ते? काय म्हणालीस? अगं कोण तो? अगं आश्रित तो भिकारला. मुस्कान फोडून टाकेल तुझं. काय वाटतं तुला? तुझ्यावरती उपकार मी केले, माझ्या नादी तू लागू नको. आग लागू तुझ्या उपकाराला. तू काय माझा उपकार करशील का? एक गोष्ट लक्षात ठेव, एक गोष्ट लक्षात ठेव. अगं ज्यावेळी साऱ्या देवदेवतांनी तुम्हा साऱ्या दानवकुळाची दाणादाण उडवली ना, त्यावेळी जर योग्य वेळी माझ्या पित्यानं म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्यांनी जर तुमचं गुरुत्व स्वीकारलं नसतं ना, तर टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगण्याची वेळ तुमच्यावर आली. पण माझे पिताश्री मोठ्या मनाचे होते. मी बोलते ना, काही उपकार केले नाही, कारण शुक्राचार्य यांचे दानवकुळाशी संबंध आहे. तुला ज्ञात आहे ना? काय? हो. काहीतरी सांगू नकोस. योग्यतेत मी सांगते. थांब शर्मिष्ठे, काहीतरी सांगून माझ्या मनाला भुरळ घालायचा प्रयत्न करू नकोस. अजूनही मी तुला सांगते. काय म्हणालीस तू? उपकार केले आहे तुमच्यावरती आम्ही. सारं काही केलंय ना, ते तुम्ही स्वार्थापोटी केलाय. तुझ्या बापाच्या जीवावर आणि तुझ्या बापाच्या संपत्तीवर तू उड्या मारू नको. अगं तुमच्या या उड्या तुम्ही मारतात ना, ते कुणाच्या जीवावर? माझ्या बापाच्या जीवावर. मग तुम्ही जर एवढे पराक्रमी होतात, दानव कुळात जर तुम्ही सर्वश्रेष्ठ होतात, तर मला सांग, देवतांशी संघर्ष करताना वेळोवेळी तुम्ही पराभूत का झालात? पण असं असताना सुद्धा दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी तुमच्या कुळाचं गुरुत्व स्वीकारलं. घनघोर तपश्चर्या करून जी काही विद्याशक्ती त्यांनी आत्मसात केली ना, या विद्याशक्तीने तुमच्या समस्त दानव कुळाचा त्यांनी उद्धार केलाय. अगं तुझा बाप तो राजा वृषभ पर्वा आणि राजकन्या, राजा तो
फक्त नावाचा आहे पण माझा बाप मूर्तिमंत त्याच्या पाठीशी आहे ना म्हणून तुझ्या बापाची गरज नाही दोघेही चालते ना आम्ही आमचं सामान घेऊन जाणार नाही. काय आता तुम्ही बोलते पण आतापर्यंत माझ्या पित्याने जे काही केलं ना त्या उपकरणाचा विसर पडला तुला आणि त्या उपकरणाची मला अशी अपकरणं जाणीव करून देते मी सुद्धा माझी मनाची देवयानी आहे माझ्या पित्याची कन्या आहे सहजासहजी जर माझं वस्त्र देत नसेल ना तर माझं वस्त्र हिसकावून कसं लक्षात ठेव राजघराण्यात माझा जन्म झालाय राजकन्या या पदवीला मी प्राप्त आहे आणि त्याच राजकन्याला तत्वाला मी तुला सांगते अशा प्रकारे हे ना वस्त्र माझ्याकडून हिरावून घेतेस ना हे मी प्रत्यक्षाने मला कळत नाही काय करायचं Hey!
भरलंय. अर्थात हिला उष्णतेची गरज आहे आणि उष्णता मीच देऊ शकतो. आणि यासाठी बरं वाटलं सर. तुला वाचवण्यासाठी तुला मानव ताप द्यावा लागला. हे जणांचा ताप घालवावा लागतो. हिला ताप द्यावा लागतो. आपण अगदी वेळेवर आलात म्हणून मी बरं. वेळेवरच येतो. नाहीतर पुढूनच मेले. थांबा वाचवाया अर्थ स्वर्गाने पडले. केवळ माझ्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी राजा ययाती जात असताना थांबा वाचवा संकटमय सहाय्य करा हे शब्द करणीबद्दल पावले. एका क्षणाच्या निमिषात तुमच्या रक्षणाबद्दल आलो. आम्ही कोण कुणाचे कोण आपण? ओळखी नसेल हे दिसते ना. हे प्रतिष्ठान या प्रतिष्ठानपुराचे राजगणराजे अंश यांचा कसवा धन्य करण्यासाठी ज्याचा जन्म झाला तोच भावी राजा राजा ययाती आपल्या जीवनासमोर महाराज ययाती म्हणतात मला. पुढे एकदा प्रणाम करा. का म्हणून आपल्या राजपत्वाला एक जरी मी राजगट असलो तत्पूर्वी मी एक माणूस आहे. अर्थात माणूस म्हटल्यानंतर माणसानं माणसाला सहकार्य करणं हे शास्त्रधर्म बोलतो. पण बोलता बोलता विसरून गेलो. आपलं नाव काय हो? माझं नाव देवयानी. देवयानी. दैत्य गुरु शुक्राचार्य यांची कन्या मी. अभाग्य म्हणायला हरकत नाही. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. हो त्या दैत्यगुरु शुक्राचार्यांचं नाव ऐकून जाते. योगा योगाने सत्कर्म माझ्या हातून घडलं. देवा तपस्वी नव्हे तर त्याच्यासारखा साधू महंत संजीवनी विद्या प्राप्त करणारा जपतप साधनाच्या आत जाऊन ज्याला म्हटलं गेलं तो दैत्यगुरु शुक्राचार्य अर्थात त्यांच्या कन्या आपण खरंच विश्वास होत नाही मला. त्यांच्या कन्याला आपण योगा योगाने आपली ग्रंथिका झाली. खरंच त्यांना म्हणा की आम्ही त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहोत. यात कदाचित वेळ भेटला. मग चला ना माझ्यासोबत. आता माझ्यासोबत आलात तरी चालेल. मी गाठाभेट करून देते. मी कर्तव्य दक्ष आहे. माझी भावना इथपर्यंत बनली. देवयानी तुमचं रक्षण आम्ही केलं. आता जाणं गरजेचं आहे. यात कदाचित पुन्हा कुठं भेटला येतो मी. मानवताप जरा जास्तच दिलेला दिसतोय. हो डोकं ठिकाणावर आहे ना. आपटलं नाही ना. नक्की असं द्या. हा प्रीतीचा संगमा आज जुळाला. काय किती छान बोलता तुम्ही. म्हणून का बोलत बसू की का? काही क्षण थांबा. कशाला? माझ्यासाठी आणखीन काहीतरी बोला. मी तुझा पाहुणा की मिळवणार? मला वेळ नाही. माझ्यासाठी इच्छा तर बरीच आहे. मर्यादा आणि व्यक्त काय करणार?
काढलात. ओलं चिंब असणारं माझं शरीर माझ्या संपूर्ण देहावर तुम्ही दृष्टिक्षेप टाकला. होय. मग ज्या परपुरुषानं माझी काया वाचली ती माझी तेजोमय काया तुमच्या चरणाशी समर्पित करावी हीच माझी. ही तुझी प्रामाणिक सद्भावना झाली नव्हेच तर केवळ प्रेमात दुर्भक्ती केलीस. पण लक्षात ठेव, राजा ययाती मेध आणि मर्यादेचं उल्लंघन कालपर्यंत सदा केला गेलं नाही, याच्या फळात सुद्धा जाणार नाही. तुम्ही तुमचा जन्म ब्रह्मकुलात झाला. ब्रह्मतत्व हे केवळ आम्हाला श्रेष्ठत्व समान आहे. त्यांना आम्ही पूज्य मानतो. त्या ब्रह्मतत्वाला देवाच्या जागी आम्ही पूज्य मानतो. आता त्या ब्रह्मतत्वाबरोबर आम्ही लग्न करू शकत थांबा नाही. महाराज, मी जरी एक ब्राह्मण कन्या असले आणि तुम्ही जरी एक क्षत्रिय असलात म्हणूनच तर तुम्ही माझा स्वीकार करत असाल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला विश्वासानं सांगते काय? कदाचित माझं नशीब तसं का माझ्या पितृदेवतेनं माझं भाग्य मला सांगितलं आहे आणि म्हणूनच तर माझा विवाह एका ब्राह्मण कुमाराशी होणार असून एका क्षत्रियाशी होईल हेच माझं भाग्य आहे. विधीचं विधान करायचं, कायदा नियतीचा न्याय कुणाला खोडता येत नाही. मान्य करता येत नाही. हे जर का तुला भाग्य असेल माझा स्वीकार स्वीकार जरूर करेल, जरूर करेल. प्रथम ज्यावेळी मी तुला पाहिलं त्यांच्या नेत्रात ग्रहणांचा ज्याला भेडसावू लागले, हृदयातून एक काय होऊ लागले. ती केवळ होय. अगच्या माणसानं तुझं नाव घेतलं तो मनुष्य सामान्य नसेल. कारण देव देवतांना वाचवे, अप्सरांना सुद्धा वाचवे असं सौंदर्य तुझे. तुला माता क्षणी कुणीही अगं राजकन्येच काय ब्राह्मण सुद्धा तुला प्रेमात पडतील. आणि असं असताना केवळ जे काही केलंय त्या तुझ्या प्रणय प्रेमाचा मी स्वीकार करतो. पण माझ्या अटी आणि नियम अट्यांचं पालन करणं गरजेचं आहे. माझ्या प्रेमात आणि माझ्या संसारात अटी आणि नियम नक्कीच कुठल्या गोष्टीच्या? अटी मान्य असतील लग्न लगेच करेल. माझ्या 2 अटी आहेत. कोणत्या? पहिली अट, मी क्षत्रिय, मी मांसाहार खातो, मी मांसाहार भक्षण करतो. तुम्ही ब्राह्मण आहात, ही गोष्ट ब्राह्मणांना वर्ज्य आहे. मग असं असून या गोष्टीला आपला दुजोरा आहे का? मान्य आहे मला. आपली ही अट मान्य आहे. दुसरी आणि महत्वपूर्ण अट, कोणती अट? मी राज करताय. अर्थात केव्हा केव्हा मी मदिरा प्राशन करतो. मी मदिरा प्राशन करतो याचा तुम्हाला त्रास बरोबर? कसला त्रास? मदिरेचा कसला त्रास नाही. मदिरेचा त्रास नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊ. ही सुद्धा अट मान्य आहे. अट मान्य. अजून आता अटी मान्य करू लागलीस तशी तशा अटी माझ्या वाढू जर लागल्या. मला तुम्ही म्हणत असाल तुमचं प्रेम आणि तुमचं जीवन जर माझ्यासाठी तुम्ही समर्पित करत असाल तर तुमच्या वाटेल त्या अटी मी स्वीकारायला तयार आहे. अजून एक अट, कोणती अट? वाढली अट. अट कोणती? कोणती? मी राज करताय. क्षत्रियाला अनेक लग्न करण्याचा अधिकार आहे. यात कदाचित वाटलं तर मी लग्न करू शकतो. काय झालं? रडू नको, रडू नको, घाबरू नको. अगं, अप्सरांना लागले असं सौंदर्य तुझे. मग का म्हणू? मला दुसरं लग्न येतंय. मग तुम्ही जर माझे होत असाल ना तर तुमच्या वाटेल त्या अटी मी पूर्ण करायला तयार आहे. पण जर का या 2 अटी माझ्या मनात असतील, केला, स्वीकार केला, लवकरात लवकर त्या पितृदेवतेला भेटला गरजेचं आहे. निश्चितच आपण वेळात वेळ काढून माझ्या पितृदेवतेंजवळ या. मग असाच राज्यापर्यंत जाईल. आपल्या लग्नाची बोलणी करूया आणि तत्सम सुखाचं. असाच मी प्रतिष्ठानपुरापर्यंत जाईल आणि लवकरात लवकर नव्याचा मेसेज तुझ्यापर्यंत येईल. तुझ्यापर्यंत येईल. सावकाश राहा. चांडाळणी सर्विष्ठे
शर्मिष्ठे, काय वाटलं तुला? एवढा माज, एवढा अहंकार कुणाच्या जीवावर? त्या कवडीमोल राजसत्तेच्या जीवावर नाही. हे शर्मिष्ठे, आज तुझ्या लाज वैभवापायी तू अहंकाराने मंडित झालीस. माझ्या पित्याचा अपमान केलास, माझा अपमान केलास. टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगणारे आम्ही श्वान काय? मग हे शर्मिष्ठे, टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगणारे हे श्वान, हे